लिस्ट आपण या ठिकाणी सुपूर्द करा. आपल्याकडे आपण आज चालू सामन्यामध्ये भेटत आहोत वैशाली स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स सोनारी विपक्ष यंगस्टार शिवशक्ती धाकटी जोई या दोन संघादरम्यान होणारी एक लढत असेल. आणि या लढतीमध्ये जर आपण पाहिलं तर एका बाजूला कॅप्टन संदीप पाटील सोनारी संघाकडून असणार आहे, तर धाकटी जुई संघाकडून वैभव पाटील कंठवले एक्सप्रेस म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो. दोन एक फार मोठे स्टार कास्ट खेळाडू दोन्ही संघांमध्ये कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आपण बघणार आहोत. आणि अशा वेळेस दोन्ही संघांना कॅप्टन्सला आपण शुभेच्छा देऊयात आणि सलामीची जोडी या ठिकाणी पाठवा आणि लवकरात लवकर सहकार्य करा. अतिजी उरणमध्ये हा क्रिकेटचा प्रवास नारळाच्या बॅटीपासून सुरू झालेला आहे आणि खरोखर उरण प्रीमियर लीगमध्ये पर्यंत जो आता हा प्रवास आलेला आहे त्याच्यासाठी खरोखर कौतुक करावं लागेल की प्रशांत माळी आणि यांच्यासारखे जे उरणचे जे खेळाडू नावाजलेले खेळाडू आहेत यांचं मी पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांतर्फे सर्व उरणच्या जनतेतर्फे सुद्धा कौतुक करतो की उरणचं क्रिकेट कुठे होतं आणि एवढ्या छोट्याशा सिटीमध्ये अशा उरण प्रीमियर लीग ही भरवली जाते हे निश्चितच कौतुकास्पद आहे. बरोबर सर, आपण जर पाहिलं तर आपल्या जीवनातला जो पहिला गिफ्ट आला तो पाळण्यामध्ये प्लास्टिकचा बॉल असेल, प्लास्टिकची बॅट, आणि तेव्हापासून क्रिकेटच्या या खेळाशी जे नातं जडलं. ही जी 22 यार्डची विकेट आहे, जे मैदान ही माती आहे ना, तुम्ही जर क्रिकेट मनापासून खेळलात ना तर ते मैदान तुम्हाला खूप काही देऊ शकतं. पण जर तुम्ही त्याच्यासोबत जर चुकीचं वागलात तर तुमची जागा हे मैदान तुम्हाला दाखवतं. आणि म्हणून क्रिकेट तुम्ही किती वर्ष खेळलात याला फार महत्व नाही, तुमच्या कपाटामध्ये ट्रॉफीज किती आहेत याला महत्व नाही, तुम्ही मैदानामध्ये रेकॉर्ड्स किती केलेत याला महत्व नाही, तुम्ही तुमच्या बॅटमधून अर्धशतक खेळ किती केलात याला महत्व नाही, तर तुम्ही क्रिकेट कसं जगलात आणि मैदानावर कसं वागलात यावरून बऱ्याच अंशी तुम्हाला प्रेक्षक असतील, समाज आठवणीमध्ये ठेवतो. आणि असे बरेच काही खेळाडू जे आहेत ते आपल्या निदर्शनास आहेत. त्यावर आपण निश्चितपणे पंडित सर थोड्याच वेळानंतर चांगले जे गुणवान खेळाडू आहेत यावर कटाक्ष टाकण्याचा प्रयत्न करू. परत एकदा मी विनंती करेन, फलंदाजांची जोडी जी आहे, मला वाटते आतापर्यंत चौथ्यांदा मी तुम्हाला विनंती करतोय, आता विनंती नाही तर सूचना यापुढे केली जाईल की आपण त्या सूचनेचं पालन करावं आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवावी. ही जी प्रीमियर लीग आहे ती तुमच्यासाठीच भरवलेली आहे आयोजकांनी. तर जर जे सहकार्य तुम्हाला केलेले आयोजकांनी तेच सहकार्य तुमच्याकडनं अपेक्षित आहे. आणि आपल्याला माहिती आहे की हा दिवस लहान आहे, आता खूप लहान दिवस आहे, डिसेंबरपासून दिवस मोठा व्हायला सुरुवात होते, पण सध्या तरी दिवस खूप लहान आहे. आणि राहिलेले सामने जर काही दिवसभरात किंवा उजेडामध्ये संपवायचे असतील तर निश्चित आपलं सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. कृपया आता माझ्या सहकार्याने अतिशने सांगितले की अजूनपर्यंत आम्ही तुम्हाला विनंती करत होतो, पण यानंतर आयोजकांना मात्र नाईलाज असतो, ॲक्शन घ्यावी लागेल, याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. रायगड जिल्ह्यात उरण तालुक्यात आयोजन कोणाचा आहे, आयोजन कोणाचा, आयोजन कोणाचा न आमचे बालई गावाचा, आयोजन कोणाचा न आमचे बालई गावाचा, आयोजन कोणाचा न आमचे बालई गावाचा, आयोजन कोणाचा न आमचे बालई गावाचा. आयोजकांना विनंती आहे की आपण कुठल्याही प्रकारचा आर्ग्युमेंट
आणि एक फार मोठा निर्णय सन्मान्य आयोजकांनी या ठिकाणी घेतला की इथे असणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला वैशाली कॅटरर्स अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट आणि सन्माननीय आयोजक जे आहेत त्यांच्या वतीनं प्रत्येक प्रेक्षकाला देखील जेवणाची व्यवस्था आज या ठिकाणी करण्यात आली आहे. चला, धाकटी जुई संघ आपली प्लेइंग 11ची लिस्ट या ठिकाणी सुपूर्द केलेली नाही आहे आणि तुमचा देखील खेळाडू या ठिकाणी चला प्रारंभ करूया, शुभारंभ करूया. प्रारंभी करू विनंती गणपती विद्यादया सागरा या विद्येच्या बुद्धीच्या कलेच्या देवतेला वंदन करून आपण आजच्या दिवसातला अतिशय महत्त्वपूर्ण सामना या ठिकाणी रंगतोय. वैशाली स्पोर्ट्स सोनारी विपक्ष न्यू यंगस्टर धाकटी जुई. सुरुवातीला नाणेफेक जिंकल्यानंतर टॉस केल्यानंतर आपण वैभव यांच्याशी संवाद साधला होता. क्षेत्रक्षणाचा त्याने निर्णय घेतला. ही ट्रॉफी जी आहे हेच आमचं लक्ष आहे. त्यानं सांगितलं की प्रत्येक खेळाडूला वाटतं की ही ट्रॉफी प्रत्येकाच्या घरामध्ये असावी, पण एक आमचा संकल्प आहे की आम्हाला ही संघ मालकासाठी ट्रॉफी जिंकायची आहे, ज्यानं आम्हाला पाठबळ दिलंय. चला, पहिला बॉल यावेळेस लेट कट करण्याचा प्रयत्न केला गेला. अगदीच वेगवान चेंडू कंठवली एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख क्रिकेटच्या या गोलंदाजीच्या क्षेत्रामध्ये त्या वैभव पाटीलनं गोलंदाजीला सुरुवात केली आहे. संदीप पाटील आणि बंटी म्हात्रे दोघांचंही चांगलं क्रिकेट करिअर आपण पाहिलंय. सध्याच्या घडीला फार मोठं आव्हान चॅलेंज वैभव पाटीलचं फलंदाजासमोर असेल. यावेळेस परफेक्ट यॉर्कर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला पुश केलंय. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित होता. सिंगल धावा या ठिकाणी मिळेल. तुमची सुरुवात होणं फार गरजेचे आहे. सुरुवातीच्या काही चेंडूनंतर षटकानंतर तुम्ही किती धावसंख्या उभारता त्यावर बराच अंदाज आपण बांधतो. इथे चालू सामन्यामध्ये ज्या पद्धतीनं वैभवचा संघ खेळलाय, ज्या पद्धतीनं संदीपचा संघ खेळलाय, यावरून एक उद्देश आहे समजतं की दोन्ही संघांनी चांगली कामगिरी करतच हे पुढचं जे आव्हान आहे ते या ठिकाणी स्वीकारलंय. पण पोझिशनमध्ये हलकासा बदल केला जातो आहे. अगदी आपण दोन खेळाडू सीमारेषेवर यावेळेस पाहतोय. डीप लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि 9 खेळाडू. यावेळेस बॅटला बॉल ब्रश झाला. फर्स्ट स्लिप मधून चेंडू जातो लॉंग स्टॉपच्या दिशेनं. पहिला चौकार आला या चालू सामन्यातला. पहिलं तर श्वास रोखले गेले. कॅच कोणाचा होता? संदीप पाटील, ज्याच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. एखादी देश गाजवली या खेळाडूनं, चांगल्या चांगल्या स्पर्धा गाजवल्या आणि आजही तितक्याच तत्परतेनं हा खेळाडू मैदान गाजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. चालू प्रतियोगितेमध्ये देखील चांगलं योगदान संदीप पाटीलनं या ठिकाणी दिलंय. यावेळेस रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटचा टो आला. इथे धावचीत होण्याची संधी आहे. अपील केलं जाईल. अपील आहे आणि मला वाटतं या खेळाडू सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये आलाय. तुतू मैमय झालं. समय सूचकता नव्हती. दोन्ही खेळाडूंमध्ये समन्वय नव्हतं. बंटी मात्रेनं घाई केली होती, परंतु सुरुवातीचा कॉलच मला वाटतंय संदीप पाटील यांना दिला नव्हता. डॉट बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. 4 चेंडू आतापर्यंत रिलीज केलेत. 5 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. पुढचा बॉल फेक केला जाईल. वैभव पाटील यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. थर्ड मॅनच्या दिशेनं खेळायचं होतं. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं बॉलला बॅट ब्रश झाला आणि यावेळेस चेंडू जातोय थर्ड मॅन रिझनच्या बाहेर. चौकार.
तर पाहिल्यानंतर सुरुवातीचा जो खेळ आहे संदीप पाटील चेंडूच्या मेरिटनुसार या ठिकाणी खेळतायत, त्यांना ठाऊक आहे इथे माझी जबाबदारी, माझी उपस्थिती आणि माझ्या बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे, तरच वैशाली स्पोर्ट्स सोनाली संघ या ठिकाणी धावसंख्या उभारू शकते. इथे कट केलाय, हवेत आहे, ओ हो लाजवाब कॅच, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूसाठी. अप्रतिम अद्भुत झेल. अगदी संदीप पाटील या संघाचा प्रमुख शिलेदार कॅप्टन होता, पण आपण कॅच पाहू शकतो जबरदस्त, स्वतःला 100% झोकून दिलंय. आणि इथे मात्र अशाच पद्धतीनं तुम्ही जेव्हा कॅच पकडता ना मित्रांनो, तेव्हा समोरच्या संघाला अगदी बॅकफूटवर आपण पुश करता. चांगली विकेट या ठिकाणी काढली आहे. गोलंदाजाची मेहनत त्यापेक्षा जास्त मेहनत यावेळेस आपल्याला क्षेत्ररक्षकाची देखील पाहायला मिळाली. अप्रतिम झेल. फर्स्ट एड प्रथम उपचार आपण मैदानामध्ये घेऊन जायचा आहे. ज्यावेळेस आपण कॅच पकडली त्यावेळेस पाहिलं खेळाडूनं स्वतःला अगदी झोकून दिलं होतं. मला वाटतं या हाताला काहीशी दुखापत या ठिकाणी पाहतोय. नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण बघतोय. विक्रांत भोईर यानं कॅच पकडला होता आणि त्याला मात्र 1000 रुपयाचं बक्षीस आकाश घरत संघाचे ओनर यांच्याकडून या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. का देऊ नयेत, कारण एक कॅच तुम्ही तुमच्या ट्रॉफीच्या दिशेनं फार मोठं पाऊल टाकलंय. का संदीप पाटील याला आपण या प्रतियोगितेमध्ये फार मोठी फलंदाजी करताना पाहिलंय आणि मास्टर माइंड कॅप्टन आहे. आणि त्याच्यावर मात्र जेव्हा कॅप्टनच्या धावा होत नाही ना, त्यावेळेस मात्र आपण एक विचार नक्कीच करतो, कॅप्टन एका सायकोलॉजिकल प्रेशरमध्ये देखील येतो. सध्याच्या घडीला रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बॅटिंग होत नाहीये, त्याचं जे प्रेशर आहे ना, त्याच्या डोक्यामध्ये चक्र जे फिरत आहे आणि त्यामुळे संघाला देखील त्याचा त्रास सहन करावा लागतो. अशा काही गोष्टी आपल्याला बघायला छोट्या वाटतात, पण त्याचं जे रिझल्ट निघतं ना ते फार मोठं निघत असतं मित्रांनो. 9 धावा, 1 षटक, 1 गडी आतापर्यंत बाद झालाय. 0-1, 4-0, 4 आणि विकेट असं हे षटक आपण या ठिकाणी पाहिलं. दरम्यान आपण बघतो या क्रिकेटला सातत्यानं प्रोत्साहित करणारं व्यक्तिमत्व राजेंद्र घरत बिलॉंग करतात आमच्या डोंगरी गावाकडून, त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये नका बसू, आत या, अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. तुमच्यासारखे दर्दी प्रेक्षक कायमस्वरूपी क्रिकेटला प्रोत्साहित करत आले, मग संघ जिंको किंवा हारो. कारण मी मगाशी म्हटलं होतं की आपण जेव्हा चांगल्या स्थितीमध्ये असतो तुमच्या पाठीमागे टाळ्या वाजवणाऱ्यांचे हात खूप असतात, पण आपण संकटामध्ये असतो ना त्यावेळेस तुम्हाला बळ देणारे हात फार कमी होतात. आणि म्हणून तुमच्यासारख्या माणसांचं प्रोत्साहन जे आहे ते क्रिकेटला, क्रिकेट आयोजकांना, क्रिकेट खेळाडूंना नियमितपणे प्रोत्साहित करत आलेलं आहे. सोडिया षटक दुसरे येते. नवीन गोलंदाज या ठिकाणी वापरात आणला जाईल. समर्थ कडू याच्या हातामध्ये आपण चेंडू पाहतोय. फार अनुभवाचा हा खेळाडू, रायगडच्या टेनिस बॉल क्रिकेटमधला ज्याला क्रिस गेल म्हणून संबोधलं जातं. हार्ड हिटिंग फलंदाजी, तितकंच अनुभव गोलंदाजीमध्ये. यावेळेस सफल झाला खेळाडू, अगदी पुश करण्याचा प्रयत्न केला, पण चालाक आहे गोलंदाज. त्याची लाईन, त्याची लेंथ, त्याची जादुई गोलंदाजी आपण बघू शकतोय. कशा पद्धतीने चेंडूला फिरवलाय, अगदी लेग स्टंपच्या बाहेरून वाईड लाईनवर जाईल इतका त्याने चेंडू फिरवलाय. ही चपलता आहे, त्याच्याकडे ही क्षमता आहे, टॅलेंट आहे. पुढचा बॉल यावेळेस लेट कट करण्याचा प्रयत्न, अपील केला गेला, बॅक टू बॅक दुसरा बॉल डॉट आलाय. बंटी मात्रेला या ठिकाणी मात्र थांबवलंय. चपलता, चालाकी. तुम्ही गोलंदाजाचा करिअर करत असताना तुमच्याकडे यॉर्कर, तुमच्याकडे बाउन्सर, तुमच्याकडे ऑफ स्पिन, लेग स्पिन, टॉप स्पिन, तुमच्याकडे नक्कल बॉल, विविध प्रकारचे चेंडू टाकण्याची क्षमता असणं फार गरजेचं आहे. आणि त्यापैकी हा मोरा यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून जातोय. चेंडू जाणार सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत असा षटकार.
बंटी म्हात्रेच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला. यावेळेस बंटी म्हात्रेनं चूक केली नाहीये. समर्थाच्या हाताकडे लक्ष ठेवलं. यावेळी चेंडू अगदी वेगळा होता. शॉर्ट ऑफ लेंथ होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून आपण पाहिला. सीमारेषा ओलांडली. निकाल पाहिला तर 6 धावा. 15 धावा धावफलकावर लागल्या जातील. आतापर्यंत आपल्या कोट्यातील 3 चेंडू समर्थ यानं टाकलेले आहेत. पुढचा बॉल. यावेळेस भन्नाट वेग. यावेळेस वेग पाहायला मिळाला परंतु दिशा नव्हती. अनियंत्रित दिशा. वाईट बॉल आलाय. इथे मात्र 1 धाव वाढली जाईल. 16 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. स्वतःवर थोडासा काहीसा नाराज. फिटनेस मध्ये देखील समर्थ कडू यानं बदल केला. आपण पाहिलं तर गतवर्षी त्याची फिटनेस अधिक थोडी बलकट होती, पण यावेळेस या वर्षामध्ये थोडीसा फिटनेस मध्ये सुधार. आणि तुमचं फिटनेसच तुम्हाला क्रिकेटचं करिअर लांब करतो. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं आलाय बॉल. चांगला प्रयत्न केलाय मात्र प्रयत्न पडलेत अपुरे. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. ओव्हर फुलटॉस बॉल. त्याला फक्त केवळ दिशा दिली, टायमिंग केलं आणि 4 धावा प्राप्त केल्या. एका चेंडू मागे 2 खेळाडूंची कसरत पाहिली पण प्रयत्न पडले अपुरे. पुढचा बॉल या ठिकाणी रिलीज केला जाईल. अपरकट केला. हवेमध्ये बॉल आहे. झेल खाली मात्र खेळाडू उपस्थित. इथे मात्र बंटी म्हात्रेला माघारी परतावा लागेल. दिलाय धक्का. समर्थ कडून काढलाय आणखी एक ब्रेक थ्रू. अकरा खेळाडू या ठिकाणी विकेट नंतर एकत्र आले. बातचीत केली, चर्चा केली. चर्चेमधून काय निघेल हे पुढच्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली आहे दोन्ही गोलंदाजांना, आतापर्यंत 11 चेंडूंचा खेळ संपला. 20 धावा, 2 गडी बाद झालेत. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय. अलंकार घरत बिलॉंग करतात चिर्ले गावाकडून. त्यांच्या समेत आपण बघतोय जतीन म्हात्रे शिवा गावाचा हा खेळाडू. पुढचा बॉल समर्थ याचा अगदी भन्नाट वेगानं परफेक्ट यॉर्कर. पायाची बोट चेचणारा हा बॉल मात्र निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 षटकं, 20 धावा, 2 गडी या ठिकाणी बाद होत आहेत. ऐकूया सुमधुर गीत. येस 2 षटकं. मी आता कॅप्टन्सला आणि पंचांना देखील विनंती करेन की वारंवार आता टीम मीटिंग करू नका. अगदी 5 षटकं आहेत. 5 षटकामध्ये आपण बऱ्याचदा ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये पाहतो की प्रत्येक चेंडू मागे सल्ला दिला जातो, प्रत्येक चेंडू मागे मीटिंग केली जाते, प्रत्येक षटकामागे मीटिंग केली जाते. यामध्ये बहुत वेळ या ठिकाणी खर्च होतो. आज आपल्याकडे वेळ नाही आहे कारण आपल्याकडे अतिरिक्त सामने आहेत. त्यामध्ये बक्षीस वितरणाचा एक 16 या ठिकाणी संपन्न होईल. त्यासाठी आपल्याकडे वेळ असणं फार गरजेचं आहे. चांगलं नियोजन, चांगलं संयोजन अगदी पहिल्या दिवसापासून काटेकोरपणे सुशांत तांडेल, वैभव कडू सगळे पाठीराखे, सगळ्या शिलेदाराने घेतलेली मेहनत आहे. आज मात्र कदाचित अनाऊन्स केलं जाऊ शकते की 5वं पर्व कोणत्या गावात, कोणत्या ठिकाणी, त्याचं आयोजक कोण असतील. उत्कंठा आहे पण अजूनही बरेच प्रश्न गुलदस्त्यामध्ये आहेत. यावेळेस हवेत बॉल आहे. चांगलं टायमिंग पाहायला मिळत आहे. इथे खेळाडू पहा प्रयत्न केलाय, एकच धाव मिळेल. खेळाडूंना वाटलं की सीमारेषा क्रॉस होईल बॉल, परंतु तिथे भौगोलिक परिस्थिती देखील आडवी होती. काही कारणास्तव चेंडू या ठिकाणी बाउन्स झाला, सीमारेषा आत थांबला गेला आणि केवळ एकच धाव
या चेंडूवर मात्र मिळाली आहे. 5 षटकांचा सामना ज्यामध्ये आतापर्यंत आपण पाहिले 13 चेंडू संपले जात आहेत. 21 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. हळूहळू आज मात्र प्रेक्षक फार मोठ्या संख्येनं या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. फील्ड पोझिशन आपण बघतोय 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत, जिथे डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, डीप मिड विकेट अशी काही व्यूहरचना या ठिकाणी पाहतोय. यावेळेस बाउन्स केलाय, चांगली गती पाहायला मिळाली. चांगल्या लयीन अनुभवाचा वापर करून आपण या ठिकाणी गोलंदाजी पाहिली. आतापर्यंत धावा झालेल्या नाही आहेत. संदीप पाटील बाद झाल्यानंतर काय घडलं हे आपण बघतो. संघाचा प्रमुख शिलेदार बाद झाल्यानंतर धावांची गती कमी झाली आणि येणाऱ्या फलंदाजांवर एक सायकोलॉजिकल प्रेशर देखील निर्माण झालं. दबावातून अजूनही कोणी निघत नाही आहेत. स्वतःला सावरावं लागेल. संकट आलंय खरं, पण संकटामध्ये जर आपल्या प्रमुख सरदाराचा जर अंत झाला तर बाकीच्या मावळ्यांनी गड सांभाळायचा असतो. इथे संदीप बाद झाल्यानंतर तुम्हाला तुमची कसरत करावी लागेल, तुम्हाला मेहनत करावी लागेल, तरच तुम्ही तुमचं आव्हान टिकू शकता. इथे पहा, टायमिंग नाही आहे. बॅटचा फ्लो जोरात होता, परंतु चेंडूवर नजर नव्हती. आणखी एक डॉट बॉल या ठिकाणी संपला जातोय. क्रिकेटच्या धर्तीवर आज अनेक ठिकाणी आपण ग्रामीण स्तरावरचे सामने पाहतोय आणि फार मोठे आयोजन संयोजन सुरू. यावर्षी मात्र नाईट स्पर्धांचं घोंगवतं वादळ आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते. इथे मात्र चांगला फटका, तडाखा दिला, हवेत आहे बॉल. इथे खेळाडू उपस्थित होता. आणखी एक विकेट पडली जाणार. रोहित पाटील आयोजन केलंय मानाचा, आयोजन केलंय मानाचा. उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा, उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा. येस, उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याचा. उरण तालुक्यातल्या तळागाळातल्या प्रत्येक खेळाडूला एकत्रित बांधून, एकत्रित आणून त्यांच्यावर मालकांनी बोली लावून निर्माण केलेली ही प्रतियोगिता आहे. आणि आज मात्र या प्रतियोगितेचा अंतिम दिवस. अंतिम दिवसामध्ये आपण या क्रिकेटच्या सोहळ्याचा आनंद या ठिकाणी घेतोय. आज आपल्या गावातला संघ आहे का, तर आहे. संघ मालक आहे का, तर आहे. त्याच्या पाठीमागे प्रेक्षक आहेत का, तर आहेत. कारण आपल्या गावातला संघ पुढे आला पाहिजे. प्रत्येक खेळाडूला असं प्रोत्साहित करणारे गावातले तमाम प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित होत आहेत. गोलंदाजी अतिशय चांगली केली आहे मृणाल यानं. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, 1च धाव खर्च केली आहे. जबरदस्त गोलंदाजी यावेळेस. ओहो, काय स्पेस आहे, जबरदस्त गती, अप्रतिम टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. गतीचा वापर केला जातो. आपण बघतो की बऱ्याचदा गोलंदाजाकडे गती असते, परंतु नियंत्रण नसतं, दिशा नसते, लाईन आणि लेंथ नसते, आणि ती फार गरजेची असते क्रिकेटच्या गोलंदाजांकरता. यावेळेस रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, वेगानं चेंडू निसटलाय, चेंडू जाणार लॉंग स्टॉपच्या दिशेनं. चौकार पाहायला मिळतोय. त्यावेळेस आपण पाहिलं ना तर 3 षटकं संपलीत मित्रांनो. 18 चेंडू नंतर 25 धावा, 3 गडी बाद झालेत. जतीन घरत आणि जतीन म्हात्रे आणि धनेश माळगावकर हे 2 खेळाडू मैदानामध्ये आपण बघतोय. एक आहे शेवे गावाकडून खेळणारा, दुसरा आहे सातराटीकडून खेळणारा. पण सध्याच्या घडीला वैशाली स्पोर्ट्स सोनारी संघासाठी त्यांचं योगदान या ठिकाणी सुरू आहे. हिंदीमध्ये कहावत आहे की अगर घी सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. यावेळेस फलंदाजाला सरळ बॅटनं धावा येत नव्हत्या, त्यानं रिव्हर्स स्वीप स्ट्राईक केला आणि तिथून मात्र त्याला धावा प्राप्त करता आल्या. तुमच्याकडे धावा जमवण्याची कला असणं फार गरजेचं आहे. मग तुम्ही डिफेन्स मधून सिंगल डबल्स घेऊ शकता, तर एखाद्या वाईट चेंडूवर तुम्ही गोलंदाजाचा समाचार घेऊ शकता. क्रिकेटचा जगज्जेता लिटल मास्टर सुनील गावस्कर यानं संपूर्ण फलंदाजांना एक सूत्र दिलंय
की जेव्हा गोलंदाजी चांगली होते ना त्या गोलंदाजाचा सन्मान करा आणि जर चेंडू खराब असेल तर तुम्ही त्यावर मात्र धावा जमवा. हे जर सूत्र तुम्ही तुमच्या क्रिकेटच्या खेळामध्ये फलंदाजी करताना वापरात आणलं ना तर तुम्ही एक मेरिटनुसार तुमचा खेळ या ठिकाणी दाखवू शकता. कारण चेंडू ज्या दिशेने येतो ना त्या दिशेनं फलंदाजी होते, त्याला टेक्निकल फलंदाज म्हणतात. पण आताच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर अगदी आउटसाइड ऑफ स्टंपवर टाकले जाणारे चेंडू देखील आपण स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअरला षटकार मारणारे फलंदाज निर्माण झालेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक हास्याचा कल्लोळ ज्यावेळेस आपण पाहिला की कॉमेंटेटरनं तो सामना पाहिला, संपूर्ण जगानं पाहिला की परफेक्ट यॉर्कर ऑफसाईडला टाकला होता, ऑफसाईड वाईडवर होता आणि रोहित शर्मानं तो षटकार डीप मिड विकेटच्या दिशेने ठोकला होता. म्हणजे तुम्ही तुमच्याकडे कला, तुमच्याकडे मेहनत असेल, प्रॅक्टिस सेशनमध्ये तुम्ही नवीन नवीन फटके जर मारण्याचा प्रयत्न करत असाल तर प्रतियोगितेमध्ये त्याचा चांगला लाभ, चांगला फायदा तुम्ही निश्चितपणे घेऊ शकता. नवीन गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल. चला, बोरखार संघ आणि जासे संघ आपण आता 2 षटकानंतर लगेच टॉस करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. वैभव पाटील पेट्रोल पंप एंड कडून या ठिकाणी गोलंदाजी करणार. चांगला चेंडू आहे, स्टिअर केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. चांगला फील्ड केलाय, चांगला थ्रो देखील पाहायला मिळतोय. संयमानं सिंगल या ठिकाणी घेतली आहे. आता मात्र वैशाली स्पोर्ट्स सोनारी संघाला स्वतःची जी ताकद आहे ती तुम्हाला दाखवावी लागेल. कारण 19 चेंडू 26 धावा इतका फार मोठा आकडा स्कोअर बोर्डवर अजूनही आलेला नाही. तुमच्याकडे 11 चेंडू आहेत, तुम्हाला अधिक जर धावा करायच्या तर इथून 25 धावा कमीत कमी होणं फार गरजेच्या आहेत. 50-55 धावा तुमच्याकडे जर गोलंदाजी असेल तर तुम्ही त्या डिपेंड करू शकता. कारण बोथ एंडनं ही स्पर्धा होते, एका बाजूने धावा होत आहेत, दुसऱ्या बाजूने धावा होत नाही आहेत. हे चित्र आपण पाहिलं. इथे लोवर फुल टॉस बॉल डीप मिड विकेटच्या दिशेनं खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित होता, परंतु टायमिंग चांगलं नव्हतं. धनेश माळेगावकर एक हार्ड हिटिंग फलंदाज म्हणून ओळखला जातो. एका चौकारानं तो सध्या खेळतोय. धावसंख्या जर पाहिली तर तब्बल 27 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 27 आकड्यानं खास यावर्षी इंडियन प्रीमियर लीगच्या ऑक्शन सोहळ्यामध्ये आपल्याला प्रभावित केलं. 2 वेळा ऑक्शनमध्ये अनसोल्ड झाला, तदनंतर कोलकातानं त्याला स्वीकारलं. आता तो कदाचित कॅप्टन देखील होईल. म्हणजे तुम्ही शून्यातून कसं विश्व निर्माण करताना हे देखील पाहायला मिळते. इथे चांगला फटका आलाय, लॉंग अपच्या डोक्याच्या वरून जातोय एक ब्रँडेड मायटी सिक्सर. पाहिलं नाही, एक काळ असा आला की त्यांच्यावर बोली देखील लावली गेली नाहीये. म्हणजे सर्वाधिक बोली लावणारा क्रिकेटचा राजा युवराज सिंग त्याला अनसोड व्हावं लागलं. अजिंक्य रहाणे यानं ऑस्ट्रेलिया गाजवलं, IPL मध्ये स्वतःला सिद्ध केलं. यावर्षी 2 वेळा तो अनसोड झाला. म्हणजे तुम्ही काय करता माहितीये का, तुमची एक वेळ असते, एक ठराविक वेळ तुम्हाला निश्चितपणे स्वीकारते. परंतु तुमची वेळ जर तुमची संवेद नसेल ना तर तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुमच्या पाठीमागे यश निश्चितपणे येत नाही. असं काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आता जबाबदारी आहे जतीन म्हात्रेच्या खांद्यावर. वैभवला टार्गेट केलंय. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर जाणारा. पंचांचे हात समांतर रेषेमध्ये आले, सांगितलं इट इज अ वाईट बॉल. 34 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 3 गडी आतापर्यंत बाद झाले आहेत. विकेट आहेत आता हातामध्ये, धावा येणं फार गरजेचं आहे. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल. यावेळेस अतिशय भन्नाट वेग, परंतु नियंत्रण नव्हतं, दिशा नव्हती. वैभव पाटील या वेळेस चुका करतोय. कारण आतापर्यंत पाहिलं तो वैभव पाटील यानं आपल्या कोट्यातील 9 चेंडू टाकलेले आहेत. 9 चेंडूमध्ये 19 धावा खर्च केल्यात, 1 विकेट त्यानं प्राप्त केली आहे. अजूनही त्याच्या कोट्यातील 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी असणार आहे. यावेळेस लंगापच्या दिशेनं गॅप पाहायला मिळतोय. अगदी भन्नाट वेगानं बुलेट निघाली आहे, सीमारेषा ओलांडली जाईल, चौकार पाहायला मिळतोय. वेळ आहे त्याच्याकडे पुरेसा आणि पुरेशा वेळेमध्ये गोलंदाजाचा हा समाचार या ठिकाणी तो घेतोय. म्हणजे एखाद्या फलंदाजाकडे जेव्हा वेगवान चेंडू टाकला जातो, तुमच्याकडे वेळ असेल ना तर तुम्ही कोणत्याही दिशेला फलंदाजी करू शकता, तितका पुरेसा वेळ त्याच्याकडे आहे. यावेळेस परत एकदा 30 दिशा, 30 नियंत्रण आणि तोच कॉल, वाईट बॉल येतोय. अतिरिक्त धावा यावेळेस जोडल्या जातील.
चांगल्या दिशेनं वाटचाल करावी लागेल. फार महत्वाचा सामना. इथे तुम्ही पराभूत झाला तर तुमच्यासाठी इथे प्रतियोगिता संपल्यास जमा आहे, कारण तुमचं एक विजय तुम्हा संघाला एक ट्रॉफी या ठिकाणी निश्चितपणे देऊ शकते. चांगला बॉल आहे, स्ट्रेट टू द बॉलर. बॉलरच्या डोक्यावरून जातोय सीमारेषेच्या बाहेर, जतीन म्हात्रेच्या बॅट मधून येतोय आणखी एक ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. यावेळेस मात्र वैभव पाटीलला टार्गेट केलाय. वैशाली इव्हेंट्स मात्र आता चांगल्या स्थितीमध्ये यायला सुरुवात केली आहे. आणि आता धावा जर पाहिल्या तर 46 धावा, इथून जर पाहिलं तर 60 चेंडू, 60 चेंडू मध्ये 15 धावा जरी केल्या तरी 60 हा स्कोर आपल्या डोळ्यासमोर पडेल. यावेळी चांगला फटका आहे, हवेत बॉल, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आहे. मात्र यावेळेस बाण कोणती चूक नाही केली आहे, विकेट पडली आहे, मोठा धक्का लागला जातोय संघाला. नंतर बालचंद्र म्हात्रे म्हणा किंवा मयूर इराणी अशा प्रकारचे खेळाडू, विनय म्हात्रे, विवेक म्हात्रे अशांची नावं घेणं इथे विशेष करून गरजेचं आहे. कारण की आज जो दिवस आपल्याला बघायला मिळतोय ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांची अर्थातच जे आयोजक जे आहेत सुशांत तांडेल, वैभव खोडू, प्रशांत माळी, रवनीत पाटील, भारत भाई यांनी तर मेहनत घेतली, त्यांचं कौतुकच आहे. पण हे असे जी लोक ज्या लोकांनी इथे बरीचशी मेहनत या मागच्या दशकांमध्ये त्यांचं कौतुक सुद्धा इथे करणं गरजेचं आहे. इसलिए मैदानाच्या दिशेनं यावेळेस मात्र गती परिवर्तन होता. स्लो बॉल केलाय, अगदी पहिलाच बॉल डॉट आला. यावेळेस भारतीय जनता पार्टीचे युवा नेते सन्माननीय सूरज ढवळे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन आहे. सूरज ढवळे यांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे, त्यांचं आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. आणि या स्पर्धेसाठी आपण ज्या नामांकित ब्रँडेड कंपनीच्या सायकल पाहतोय त्या त्यांच्याकडून सुपूर्द करण्यात आलेल्या आहेत, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. इथे मात्र चौकार पाहायला मिळतोय. राजेश म्हात्रे, भूपेंद्र म्हात्रे मित्रांची त्यांना इस धावसंख्या जर पाहिली तर आता 50 धावा वैशाली इव्हेंट सोनारी संघानं स्कोर बोर्डवर लावलेल्या आहेत. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल, यावेळी चांगला चेंडू वेगानं मारलाय. इथे टायमिंग चांगलं पाहायला मिळालं, फंबल झाला खेळाडू त्या ठिकाणी. एकाच्या जागेवर 2 धावा, पाहता क्षणी 2 धावांची चोरी या ठिकाणी केली गेली. 2 धाव्यानं धावसंख्या जर पाहिल्या तर तब्बल 52 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. धनेशनं आतापर्यंत चांगलं योगदान दिले, 11 धावा धनुष्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूचा या डावातील अजूनही खेळ बाकी आहे. पुढचा बॉल, यावेळेस गती परिवर्तन. आमच्या वेशवी गावाचे सन्माननीय संदीप शेठ पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन या ठिकाणी होत आहे, त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूया. वेशवी गावाच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातले किंग मेकर म्हणून ज्यांना पाहिलं जातं, संदीप पाटील साहेब तुमचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. यावेळेस गती पाहायला मिळाली परंतु नियंत्रण नव्हतं. व्हाईट बॉलचा इशारा आलाय.
आनंद गुप्ता यावेळेस गोलंदाजीच्या मार्कवर आपण बघतोय, चांगली गोलंदाजी केली आनंद यानं. एक चौकार जरी खाल्ला असला ना तरी या धावा फार कमी दिल्यात, कारण शेवटचं षटक हे काटेरी मुकुट असतं. इथे तुम्हाला ठोकलं जातं, इथे तुमच्या मनसुब्यावर पाणी फिरण्याचा प्रयत्न फलंदाज वारंवार करत असायचे. ते पूल केलाय, ओ हो हो हो, भीम टोळा, ह्यूज मायटी सिक्सर, बिग बिग सिक्सर. ऐक ना. चला प्रेक्षकांनी आता जागरूक व्हा, तुमचे देखील वेळ या ठिकाणी सुरू होते. आयवा कॅश साठी 200 रुपये आणि इथे तुम्हाला प्रत्येक वेळेनुसार लकी ड्रॉ या ठिकाणी ओपन केला जाणार आहे. कुपन्स दिले जातील. इथे हवेत बॉल आणि इथे मात्र खेळ संपलाय. सूरज ठवळे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि विराजमान व्हा. या स्पर्धेकरता तुमच्याकडून दिलं जाणारं जे मौलिक सहकार्य आहे त्याबद्दल निश्चितपणे तुम्ही या मंचकावर यावं आणि सहकार्य करावं. विविध पक्षाचे नेते मंडळी, विविध पक्षाचे कार्यकर्ते, विविध संघटना, सामाजिक क्षेत्रातले, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आध्यात्मिक क्षेत्रातले आज माणसं या स्पर्धेच्या शेवटच्या दिवसाला भेट देण्यासाठी या ठिकाणी येतील. तत्पूर्वी चलूया आपण प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये टॉस करण्यासाठी निमंत्रित करू पुढच्या दोन संघांना. तिसाई मरुआई बोरखार आणि भास्कर शेठ प्रतिष्ठान जासई दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण विनंती करू की आपण टॉस साठी या ठिकाणी या. मी सन्माननीय सूरज ठवळे साहेबांना विनंती करतोय की आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये यावं. याच दरम्यान पांजे ग्रामपंचायतीचे एक यशस्वी आदर्श सरपंच सन्माननीय लखपती पाटील, वेलकम, स्वागत आहे. पहिला दिवस खरं तर ज्या दिवशी बंबावी पाड्याच्या नाईट टुर्नामेंटला एक मुख्य अतिथी म्हणून लाभले आणि आज अंतिम दिनी UPL सीझन 4चा शेवटचा दिवस, उत्तरार्धातील काही क्षण शिल्लक आणि या मंचावरती अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील पाहुणे येत आहेत. त्यातील सन्माननीय मुख्य अतिथी लखपती पाटील, वेलकम, स्वागत आहे. हे सगळं प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये सन्माननीय सूरज ठवळे साहेबांच्या शुभ हस्ते एका बाजूला असणार जासई, दुसऱ्या बाजूला असणार बोरखारचा संघ. दोन कॅप्टन, नाणेफेकी केली जाईल. बॉल आणि हेड आपला निर्णय या ठिकाणी सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारले. फार मोठा आपण सामना खेळताय, लक्ष आहे ट्रॉफी, चॅम्पियन बनायचा आहे. काय रणनीती असेल? रणनीती काय नाही, आम्ही जो कालचा आमचा गेम झाला, जो नॅचरल गेम खेळलो होतो तोच गेम खेळण्याचा प्रयत्न करू. कालच्या सामन्यामध्ये आणि आजच्या सामन्यामध्ये कोणत्या खेळाडूमध्ये काहीसा बदल? बदल काहीच नाही, कारण सगळ्यांनी 100% एफर्ट दिलेला आहे. आज पण 100% देण्याचा एफर्ट कर. शुभेच्छा आहेत. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. इथे किती धावा उभारण्याचा एक लक्ष तुम्ही डोळ्यासमोर धरताय? नक्कीच आम्ही 5 ओव्हर म्हणजे जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. अशा ठिकाणी तुम्ही गोलंदाजी केली, तुम्ही फलंदाजी केली. विकेट कोणाला मदत करते सध्याच्या घडीला? नक्की विकेट बॉलिंग आणि बॅट्समन दोघांना पण करतोय. या स्पर्धेमध्ये खेळण्याचा आनंद तुम्ही कसा घेतलाय? कोर्टावर इथे पब्लिक पण जास्त असते आणि खेळायला खूप मजा येते. खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. एका बाजूला आपण बघतोय बोरखाचा संघ असेल, दुसऱ्या बाजूला जासईचा संघ असणार आहे. परंतु इथून प्रेझेंटेशन बॉक्स एरियामधून कॉम्बॉक्स मध्ये जाताना तुम्हा सगळ्यांचं लक्ष या ठिकाणी भेटतोय. तुम्ही जर मैदानाच्या बाहेर कॅच घेतली तर इथे तुम्हाला एक दिलं जाईल गिफ्ट
आणि या प्रेक्षकांसाठी एक लकी ड्रॉ देखील काही अंतरानंतर या ठिकाणी आपण ओपन करतोय, तेव्हा निश्चितपणे तुम्ही स्पर्धेकडे लक्ष ठेवा, तुम्हाला देखील या ठिकाणी बक्षीस जिंकण्याची संधी असेल. पाहत रहा उरण प्रीमियर लीगचं चौथं पर्व, ज्यावर तमाम उरणकरांना गर्व आहे. चलूया प्रेझेंटेशन बॉक्स एरियातून आवाज ऐकू आपण. अमित म्हात्रे, मॅन फ्रॉम जोहेब पेन. बहुत बहुत शुक्रिया तेजी पाटिल, इनका सुमधुर आवाज आप सभी ने सुना, सभी को उन्होंने मंत्रमुग्ध किया और आए हुए क्रिकेट के तमाम क्रिकेट प्रेमियों का दिल के गहराइयों से हार्दिक हार्दिक स्वागत कर रहा हूं. और उत्तरार्ध के लिए इस मैच का आंखों देखा हाल बताने के लिए हम जुड़ चुके हूं, लेकिन जीतने के लिए मेरे हिसाब से 60 और एक मैच होने दो. 16 रन चाहिए, लेकिन सलामी बल्लेबाज पारी का आगाज करने के लिए पहुंच चुके हैं समर्थ और वैभव. और हेलो, हमारे साथ कमेंट्री बॉक्स में हमारे आदरणीय रायगढ़ भूषण पुरस्कार सम्मानित नितेश जी पंडित सर और हमारे ओल्ड इज गोल्ड कमेंटेटर आदरणीय उल्लास कट्टा सर मौजूद है. कट्टा सर, आप जब कमेंट्री कर रहे थे तो मैं नजदीक जाके थोड़ी सी बातचीत की, तो फिलहाल जब मैं बातचीत कर रहा था तो आपके बारे में जिक्र यह किया कि आप उस टाइम के बेहतरीन बल्लेबाज थे, ये भी नहीं भूल सकते. लेकिन आप आंखों देखा हाल बता समय हमें पुराने हमारे जो कमेंटेटर थे मराठी के, उनकी याद है, क्योंकि उस टाइम बॉल टू बॉल कमेंट्री चलती थी, लेकिन इस टाइम थोड़ा सा इंटरटेन का जमाना है. क्या सर ये फास्ट क्रिकेट में क्या बदल हुआ है आपको लगता है? आता आपण बघितलं की नुसतं क्रिकेटच नाही, आपण आयुष्यातलं कुठलंही क्षेत्र घेतलं ते एंटरटेनमेंट हे महत्त्वाचं आहे. पूर्वी समालोचन म्हटले की टेक्निकली करेक्ट असे समालोचन करायचे, म्हणजे टेक्निकल बाबी जास्त असायच्या आणि लोक जे प्रेक्षक लांब लांबून येतात त्यांना एंटरटेनमेंट हवं असतं. कुठल्याही क्षेत्रात गेलं क्रिकेटच नाही तर एंटरटेनमेंट हवे. त्या दृष्टिकोनाने म्हटलं तर मला तुमचं कौतुक करावं असं वाटतं की हिंदीमध्ये मी उरणमध्ये अशा प्रकारचं उत्तम समालोचन मी कधी ऐकलं नाहीये, त्यासाठी तुमचं फार फार कौतुक. शुक्रिया, बहुत बहुत अभिनंदन सर, आपका स्वागत कर रहा हूं इस तारीफ के लिए. लेकिन चलते मैदान के अंदर पाटिल, ओ भाई कड़ू ने हल्ला किया कड़ू ने हुक किया और गेंद चली गई. क्या अंपायर 4 छक्का, आपका बताइए मुझे क्या पता है? फैसला अंपायर क्या है? 4 है. इट्स अ 4 रन डीजे. सर देखिए कट्टा सर, ये थोड़ी शॉर्ट प्लेन गेंद थी और उसके ऊपर उन्होंने समर्थकों को ये शॉर्ट बॉल डालना इस बार गेंदबाज के लिए खतरा है. और कौशिक पाटिल की अगली बॉल, और ये गेंद अंपायर म्हात्रे जी वाइट बॉल है. थोड़ी सी खराब गेंदबाजी चल रही है. अमित जी, प्रत्येक खेळाडूचा काही एक स्ट्रॉंग पॉईंट असतो, काही वीक पॉईंट. काही लोक शॉर्ट पिच चांगले खेळतात, काही ओव्हर पिच चांगले खेळतात, काही दुसरे काही, प्रत्येकाचे आपापले स्ट्रॉंग पॉईंट. तर गोलंदाजांनी ओळखणं महत्त्वाचं आहे की समोर असणारा खेळाडू हा कशा पद्धतीचा खेळाडू आहे, त्याचे कुठले स्ट्रॉंग पॉईंट आहे, वीक पॉईंट हे जर ओळखले तर निश्चितच त्यांना चांगली गोलंदाजी करता येईल. देखिए ये दूसरे, अगर हम क्रिकेट नहीं इतने खेले हुए हैं, लेकिन आपको पता है महेंद्र अमरनाथ हुक के लिए बहुत ही खतरनाक थे. समर्थ कड़ू इस बार कट करने का प्रयास किया था, आउटसाइड ऑफ स्टंप गेंद. चेंजर्स ऑफ गति परिवर्तन लगता है कट्टा साहब आपका अंपायर ने रेफर किया है. संदीप पाटिल सर, आप संदीप पाटिल जैसे ही आप यहाँ आइए, कुछ भी हो सकता है क्योंकि फाइनल दिन है, अदरवाइज आपका मानधन कट किया जाएगा. हाँ, कल मेरा था लेकिन मैं बच गया सुन भाई. लेकिन इस रेफर को चेक कीजिए, टीवी अंपायर है. और कट्टा सर प्रॉपर लाइन, आपको पता है कि माइकल होल्डिंग साहब उस जमाने में जिन्होंने अभी तक एक भी गेंद वाइट नहीं फेंकी है. आपने क्रिकेट उस टाइम देखा, वेस्ट इंडीज का वो तोहफा फास्ट बॉलर के लिए खतरनाक, लोग डर जाते थे क्योंकि वो खून से सभी को बेहाल कर देते थे.
बिलकुल सही कहा आपने. मायकल होल्डिंगचं तर कौतुक करावं तितकं थोडंच आहे, पण त्याहीपेक्षा जास्त कौतुक करावं ते गावस्करचं, की हेल्मेट नसताना सुद्धा मार्शल, होल्डिंग आणि गार्नर सारख्याच्या जे पेसवरती विदाऊट हेल्मेट खेळणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. आणि तशा प्रत्यय आणि त्या काळामध्ये गावस्करनी त्या वेगवान गोलंदाजासमोर शतकं मारलीत, ही मात्र निश्चितच एक भारतासाठी कौतुकाची गोष्ट आहे. फिर डिलीवरी है, सही आपने जिक्र कह दिया, आपके आता हूं, लेकिन 5 रन बोर्ड के ऊपर 0 विकेट के नुकसान पे समर्थ कड़ू अगली बॉल सामना करेंगे. ओ कड़ू ने उड़ाया, कैच पकड़ो मत. ओ भैया क्या कर दिया तूने, ऐसा नहीं करने का. ये बाउंड्री गई, ये 4 रन दीजिए, कमान मैडी. जमतं त्या प्रकारे तो झेल घेत असतो, पण कदाचित सूर्य किरण समोर असल्या कारणाने त्याचा दोष नसावा, घेतल्याचा प्रयत्न केला, पण हरल्यानंतर याच्या उलट्या घाला 4 बॉल पहिल्या त्याला मॅच गेली बसल्या. अरे कॅच कोणता सोडला तुला. बाउंड्री मिल गई, कड़ू को जीवनदान, और आउटसाइड ऑफ तुम ज्यादा ही गेंद है, वाइड घोषित, और स्कोर आगे जाएगा 10. देखिए 10 रन बोर्ड के ऊपर बन चुके. थिसारा परेल ने जब सर रोहित शर्मा को जीवनदान दिया, 264 का कीर्तिमान रिकॉर्ड स्थापित हुआ. श्रीलंका से 2 बार मुझे फोन आया था थिसारा परेल का, वो आज भी भुगत रहा है. कैचेस विन द मैचेस क्रिकेट में कहते हैं. ओह थोड़ी यॉर्कर गेंद थी, वाइड यॉर्कर, रन कोई मिलेगा नहीं, और इस गेंद के ऊपर रन आया नहीं, स्कोर 10. और सही हमारे कट्टा सर ने जिक्र किया कि उस टाइम माइकल होल्डिंग, कॉलिन क्रॉफ्ट वो तोप के गोले थे, और सुनील गावस्कर भी घायल नहीं हुई. नजर कितनी परफेक्ट थी, यस इंपॉर्टेंट बात है. 10 रन. हो कट करने का प्रयास किया था, लेकिन रन कोई मिलेगा नहीं. और अच्छी बॉल, अच्छा कट किया गेंद को. परिवर्तन वाली गेंद कौशिक पाटिल की. स्कोर है 10. इस बार जगह 60 का रिक्वायर्ड 100 है 5 ओवर में. तमाम दर्शक टकटकी के साथ देख रहे हैं. और ये उड़ाया, मुश्किल है कैच. ये देखिए तुम क्या छोड़ रहे भाई साहब, मत छोड़ मत छोड़. मैं 1000 बार कहता हूं, तुझे मालूम नहीं वो क्रिस गेल है रायगढ़ का, अगर वो टीका ना तुम्हें पूरा फेल करेगा. उसको तुमने 2 बार जीवनदान दिया. 1999 के विश्व कप में शिवाजी ने हर्षल गिफ्ट को जीवनदान दिया ना. दक्षिण अफ्रीका आज भी भुगत रहे कट्टा सर, वर्ल्ड कप कवर कब मिलेगा. कैचेस विन द मैचेस. और 1983 के विश्व कप में कपिल देव अगर वीरेंद्र साहब जी को जीवनदान देते तो हिंदुस्तान विश्व कप जीतता नहीं कट्टा साहब. तुम्ही बरोबर म्हणाल. आणि कॅचेसचं महत्व हे 5 षटकाच्या सामन्यामध्ये अजून देखील वाटतं, कारण का 20 षटक 50 षटकामध्ये थोडासा वेळ असतो, पण इथे अवधी बिलकुल नाही आहे. तुम्ही जर अशा प्रकारे 1 नसून 2 नसून 3 कॅच जर सोडत चालले तर निश्चितच सामना जिंकणं हे निश्चित तुम्हाला कठीण होणार आहे. यस सही कह दिया. 11 रन बोर्ड के ऊपर. और आपने सर जिक्र किया था सुनील गावस्कर साहब जी का, भारत के जगविख्यात सलामी बल्लेबाज, सक्सेसफुल सलामी बल्लेबाज थे. जब पाकिस्तान के टूर के ऊपर उन्हें जब पूछा गया, नूरजहां को जब पूछा गया, कर नूरजहां ने कह दिया, और उन्होंने कह दिया आप तो जानते हैं दुनिया के सर्वश्रेष्ठ सलामी बल्लेबाज भारत के कप्तान सुनील मनोहर गावस्कर साहब. तब नूरजहां साहब जी ने कह दिया, फेमस उस टाइम गायिका थी, उन्होंने कह दिया मैं जहीर अब्बास और इमरान खान को जानता हूं, इस सुनील गावस्कर में पहचानता नहीं हूं. लेकिन जब सुनील गावस्कर को उत्तर पूछा गया तो गावस्कर साहब जी को कह दिया आप तो इन्हें पहचानते हैं ना, ये तो नूरजहां एक विख्यात गायिका है. तो गावस्कर साहब जी ने उत्तर दिया मैं इसे नहीं जानता, मैं लता मंगेशकर को ही जानता हूं. उल्टा उत्तर, तुम्हें उत्तर देना पड़ेगा. याच दरम्यान आपण बघतोय प्रतियोगितेला सहायता करणारी सहायता निधी या ठिकाणी उपस्थित होते. सन्माननीय मंचकावर उपस्थित आदरणीय श्री सूरजजी ठवळे साहेबांच्या वतीनं एक नामांकित कंपनीची सायकल देण्यात आलेली आहे. तर विश्वी गावाच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातले किंग मेकर म्हणून ज्यांना संबोधलं जातं असे संदीप शेठ पाटील साहेबांच्या वतीनं तब्बल 15,000 रुपयांची धनराशी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यांचा आपण मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी स्वागत आणि आभार व्यक्त करूया. और स्कोर 12. क्या स्वाद आया है कट्टा साहब चिकन का. देखिए 12:30 से शुरू हो जाएगा भोजन 2 बजे तक. और संदीप पाटिल देखिए हल्के हाथों से इस बार खेल दिया है मिडल नेक्स्ट टाइम. खतरा अंपायर. कौन रिस्क लेगा आजकल के जमाने में. टीवी अंपायर के पास रेफर किया है.
तो इस बार देखा जाए जरूर संदीप पाटिल देखेंगे खतरा है क्या नहीं है। डायरेक्ट हिट लग चुका है कटरा सर, तो परिणाम गंभीर भी हो सकता है। जतीन मात्रे क्या थ्रो किया, जॉन ट्रोस की याद दिलाई और इसी के साथ बल्लेबाज इट्स गॉन। डायरेक्ट हिटचं महत्व काय आहे आपण टीव्ही मार्फत वारंवार बघत आलेलो आहे आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा फरक झाल्यावरती खेळाडू बाद होणं आणि न बाद होण्याला फक्त फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा फरक असतो, त्यामुळे फिल्डिंगचं क्षेत्ररक्षणाचं योगदान हे आजच्या क्रिकेटमध्ये खूपच महत्वाचं झालेलं आहे। यस, फील्डिंग डिपार्टमेंट बड़ा बात है, याद आती जॉन ट्रोस साहब जी की 1992 के विश्व कप में इंजमा मुल्क को जो आउट किया था, आज दुनिया में किसी ने आउट नहीं किया है। फील्डिंग डिपार्टमेंट इंपॉर्टेंट है। आप बॉल को पकड़ने के लिए पलक झपक के साथ गेंद के साथ जाइए, क्योंकि बिल्ली जब चूहे को पकड़ती है तो दस्ताने पहन के उसे पंजे में ताकत है। कृपया आमचा इथं लकी ड्रॉ चालू आहे आणि राजेंद्र माळीसाहेब बाळेगावचे समाजसेवक यांना विनंती आहे व्यासपीठावर या आणि ओएनजीसीचे माजी कॅप्टन बघा लकी ड्रॉ तिकडे चालू झालेले आमचे स्वयंसेवक येतील खोका घेऊन, त्याच्यामध्ये आपण प्रत्येकाने अपनी नावाची चिट्ठी तिथे टाकायची आहे। स्कोर 12, 1 विकेट नुकसान। वीरेंद्र ठाकुर मैदान के अंदर आ चुके हैं। शांत वातावरण में वरुण प्रीमियर लीग का आज का फायनल दिन याचसाठी केला होता, टास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा। समर्थकों को 2 जीवनदान, 12 रन 1 विकेट के नुकसान पे 23 बॉल 48 रनों की जरूरत है जीतने के लिए। यहां इस बीच न्यू यंग स्टार शिवशक्ति धाकटूजी टीम को जीतने के लिए 23 में 48 चाहिए। हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है, लेकिन महाराष्ट्र के अंदर रायगढ़ जिले के अंदर क्रिकेट का महासंग्राम चालू है। धीरे से इस बार गेंद को खेल दिया है, ऑफ ड्राइव किया, गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर जा रही है, दंदनाती हुई चली गई, सीमा रेपा आउट ऑफ। सुशांत जी टांडेल, प्रशांत जी माली, भारत पाटिल, वैभव कोडो, रोनित पाटिल, इन लोगों ने ली मेहनत के तौर एकता में शक्ति ने कट्टा सर तो दुनिया भी झुकती है। और ये गेंद ज्यादा पार है, अंपायर ने दोनों पंख ओपन किए, इशारा दिया कि ये गेंद गलत है, इस गेंद को दोबारा फेंकना पड़ेगा। 17 पे 1 विकेट मैदान से बाहर चला गया है। ओ धीरे से इस बार कट किया गेंद को, पॉइंट के क्षेत्र में फंबल हुए खिलाड़ी। देखिए कट्टा सर ने बताया कि क्षेत्ररक्षण इंपॉर्टेंट बात है। युवराज सिंह, मोहम्मद अजहरुद्दीन, मोहम्मद कैफ, क्या फील्डिंग डिपार्टमेंट हिंदुस्तान का। तुम्हारी फील्डिंग जब तुम्हें ढल हो जाएगी ना तो तुम्हारा घाटा हो जाएगा। फील्डिंग इंपॉर्टेंट बात है। रन बन चुके 18। साउथ अफ्रीका टीम फील्डिंग के लिए बहुत ही खतरनाक थी और यहाँ समर्थकों व्यक्तिगत 9 पे खेल रहे 7 गेंदों का सामना और जीतने के लिए 21 में 42 रन चाहिए। दिनेश तैयार है गेंदबाजी करने, ये उड़ाया लेकिन मिस टाइम शॉट, कैच इट, लपक लिया। क्या समर्थकों, गेल हो गया फेल। और इसी के साथ जिन्होंने बैटिंग कड़क की थी, लेकिन दिन सबका नहीं होता है। एक दिन क्रिकेट में अब हीरो है, अगले मैच में अब जीरो है। कड़ू बैक टू द आमचे पेशी संघाचे मॅनेजर नन्या पाटील साहेब नागाव, जे त्यांना थोडंसं पॅरलेस झालेलं आहे, आजारी असून ते मॅच पाहण्याकरता आलेले आहेत, तर आमच्या कमिटीकडून ते रिक्षात बसलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचा यथोचित सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे। आमचे प्रशांत माळी सर आयोजक यांच्या शुभास्ते नन्या पाटील साहेब एकेकाळचे पेशी संघाचे मॅनेजर अगदी आपली तब्येत ठीक नसताना इथं आलेले आहेत, तर त्यांचा यथोचित सन्मान होतोय। स्कोर बन चुका है 18, 1 विकेट के नुकसान पे 2 ओवर के समाप्ति के बाद अभी तक 18 गेंदें शेष। मेहमान मौजूद है। कट्टा सर क्या कहेंगे इस मैच, अभी तक 18 बॉल में रन चाहिए, बल्लेबाजी किस तरह से होना चाहिए? 20 बॉल माफ कीजिए, अभी तक 2 गेंदें शेष है, तो 20 बॉल अभी तक शेष है और रन मेरे हिसाब से चाहिए 42 रन चाहिए। थोड़ी सी गति मति के साथ, गति अच्छी होनी चाहिए कट्टा सर।
20 चेंडूमध्ये 42 धावा हे आजच्या काळात काही मोठी गोष्ट नाहीये, पण पाहूया गोलंदाजावर तो अवलंबून आहे. हा मात्र चेंडू आखूड टप्प्याचा मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू सरळ यष्टिक्षाय कोणतीही धाव नाही, धाव चेंडू मात्र निर्धाव जाते. तुम्ही म्हणाल की काय पोझिशन आहे, तर आपण क्रिकेटमध्ये मी वारंवार म्हणी सांगतो की नो गेम इज ओव्हर टिल द लास्ट बॉल बोल्ड ऑर द लास्ट रन इज स्कोर्ड. पण पाहूया आता काय होतं की आता सध्या आक्रमक खेळण्याची गरज आहे आणि त्यातलाच हा पहिला भाग म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, हा मात्र चौकार जातो. उसके ऊपर शानदार तरीके से हुक किया, लॉन्ग लेग के ऊपर बाउंड्री आई, 4 के साथ स्कोर जाएगा. इस बीच 22 2 विकेट के नुकसान पे न्यू यंगस्टर शिव शक्ति धाकटू जीत का टीम का स्कोर. वैभव कडून प्रशांत मालीन रोहित पाटील आयोजन केलंय मानाचा, आयोजन केलंय मानाचा पूर्ण प्रीमियर लीगचा आयोजन. यस यस कटना सर, ये तो बाउंड्री आ गई है, लेकिन आप क्रिकेट खेलते थे उस टाइम यमराब का वो बॉल था, उसके ऊपर वो पक्खियां ज्यादा थी, यानी कि लोकर हम कहते हैं. क्या उस गेंद के ऊपर मारने के लिए कितना आपको परिश्रम लेना पड़ता था? परिश्रम अभी एक आप डिफरेंस देखेंगे कि जो पहले की जो फिटनेस लेवल थी और अभी की जो फिटनेस है उसमें बहुत ज्यादा फरक है. जो फिटनेस लेवल हा क्रिकेट मधला जो फरक आलेला आहे म्हणजे 40 वर्ष किंवा 30 वर्षापूर्वीचं जे क्रिकेट आहे आणि आत्ताचं क्रिकेट आहे, आता तेव्हाची जर शरीरयष्टी तुम्ही लोकांची बघितली आणि आताची म्हणजे खूपच फरक आहे. आता ज्या सुविधा मिळतात फिटनेसच्या त्या त्यावेळेस त्यांना मिळायच्या नाही, त्यामुळे आता फिल्डिंगचं क्षेत्ररक्षणचं स्टँडर्ड सुद्धा खूप वाढलेलं आहे. यस 18 में चाहिए 38 रन 38. कट किया गेंद को, भाग गई गेंद, चली 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 गेंद सीमा रेखा पार जमीन को चूमती हुई 4 रन. जो इस बार देखा जाए ठाकुर कट किया, ठाकुर ने गुंडप्पा विश्वनाथ साहब की याद आ गई, उनका ये फेवरेट शॉर्टकट शॉट. लेकिन 26 स्कोर 2 विकेट के नुकसान पे 17 में 34 चाहिए. अनिश्चितताओं का खेल है और कट्टा सर ने सही कह दिया, अनिश्चितताओं का खेल है. जब तक आखिरी बॉल फेंकी नहीं जाती तब तक क्रिकेट में कोई भविष्यवाणी दोहराई नहीं जाती. नेक्स्ट बॉल है कौशिक पाटिल, हल्के हाथों से ऑन साइड के ऊपर कलाई के सारे मोड़ दिया है, मिड विकेट के ऊपर गेंद, फील्डर तैनात है. एक सिंगल में देखिए कट्टा सर जो आवाज जो आ रही है ना, वो माइक जो स्टंप के ऊपर माइक लगा दिए उसके ऊपर से ये आवाज आ रही है. अभी फास्ट जमाना है और कहते हैं ना कि तुम्हारे जमाने का क्रिकेट अलग था, वहां पैसा कम था लेकिन लोगों की भीड़ अलग थी, वो खाना मजबूत था. हमारे जमाने में चाइनीज हजीना में हड्डी नरम हो गया हमारी. मैच इंपॉर्टेंट है, 27 2 विकेट. पहले के ऊपर अपील, मांग, उंगली खड़ी, लेग बिफोर LBW बैक टू जा रहे. इस बार यहां देखा जाए तो अनिकेत जोशी. और सन्माननीय माजी उपसरपंच कुंदन भोईर साहेब नवीन सेवा यांचं आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. स्वर्गीय अजय 74 यांच्या स्मरणार्थ आम्हाला जे सिक्सरचे बॉल पुरवले ते अमितजी ठाकूर यांचंही आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यस देखिए जैसे हम कहते हैं ना कि आज लोगों की भीड़, दर्शक मौजूद और मंच के ऊपर देखिए सभी फेटे पहनकर हमारे अतिथिगण मौजूद है. और अतिथि देव भव ये भारतीय संस्कृति का एक सुंदर आदर्श है. राज कपूर साहब जी ने एक बात कही थी, महिमा जो हमारा होता है वो जान से प्यारा होता है. याच दरम्यान आपण कॅमेऱ्यामध्ये पाहू शकतो NG भोईर कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून उरण प्रीमियर लीगच्या या 4थ्या पर्वाला जे आपण मैदान पाहतोय त्यावर मैदानावर केलेलं जे काम आहे, त्यावर केलेली जी रोलिंग आहे ते सन्माननीय कुंदनजी भोईर यांच्या सहकार्यातून या ठिकाणी देण्यात आलेले आहे. त्यांना आपण फेटा बांधून या ठिकाणी सन्मान समर्पित करत आहोत. 27-15 में 33 चाहिए नए बल्लेबाज का आगमन, मिस्टर हिमांशु माली. बहन बाली के सुपुत्र अपना घरेलू मैदान के ऊपर क्या करिश्मा. फुल टॉस, लेकिन वहां कवर पॉइंट के ऊपर गेंद चली गई है. फील्डर तैनात है, खाता खोला खुद ने माली ने और स्कोर आगे जाएगा. यहाँ
न्यू यंगस्टार धाकटुजी टीम का स्कोर 28, 3 विकेट. याच दरम्यान हिमांशु माळी या खेळाडू करता प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचं बक्षीस या स्पर्धेचे आयोजक सुशांत तांडेल यांच्याकडून या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. बघूया काय किती बक्षीस ते लुटतायत. 28 और ग्लांस किया गेंद को, लेकिन सिंगल मिलेगा. शॉट फाइन लेग दायरे के अंदर था, जिन्होंने गेंद को पकड़ लिया और एक सिंगल के साथ स्कोर जाएगा 29. 13 बॉल शेष और जीतने के लिए 31 रन चाहिए. फास्ट क्रिकेट है और फास्ट क्रिकेट में ये रन कल देखिए 82 रन इकट्ठा किए थे हमारे चिरले टीम ने. उत्तर बोरखार टीम ने ऐसा दिया मानो कड़ाकेदार बल्लेबाजी हुई, तोड़फोड़ हुई. 82 रन इकट्ठा हो चुके. इसका मतलब पिच टनक है और मैदान देखिए सुसज्जित है. और घूम के खेलने का प्रयास. ओवर की समाप्ति. 3 ओवर के समाप्ति के बाद न्यू यंगस्टार धाकटुजी टीम का स्कोर 29, 3 विकेट के नुकसान पे. आने वाले 12 बॉल शेष और जीतने के लिए 31 रनों की जरूरत है. 15.50 का रिक्वायर्ड रन रेट है. उल्लास कट्टा सर, आपने बल्लेबाजी तो तगड़ी की हुई है, लेकिन क्या सजेशन देंगे इस बल्लेबाजों को, ये किस तरह से रन इकट्ठा आएंगे? क्रिकेट आपने नजदीक से खेला हुआ है. 12 गेंदें जीतने के लिए 31 रन चाहिए. आपकी राह इस मैच के लिए, इस दौर में लिए क्या हो सकता है और रणनीति क्या होना चाहिए? तुमचा प्रश्न खूप सोपा आहे. आपण क्रिकेट सर्वजण बघतो, जाणकार आहे, सर्व प्रेक्षक, समालोचक आणि सर्व खेळाडू हे सर्व जाणकार आहेत. जसं एवढ्या कमी चेंडूमध्ये जर जास्त धावा असतील तर एकच तंत्र आहे की आपल्याला प्रत्येक बॉल हा मारण्याचा प्रयत्न करावा लागेल. पण तितकी काय ती गोष्ट सोपी नाही. जितकं फलंदाजाला वाटतं की आपण चौकार षटकार मारू शकतो, तितक्याच चांगल्या पद्धतीने गोलंदाज सुद्धा सराव करत असतात की अशा सिच्युएशनमध्ये, क्रंच सिच्युएशनमध्ये, क्लायमॅक्समध्ये, शेवटच्या काही षटकांमध्ये कशा प्रकारचा मारा करायचा हे गोलंदाजाला नक्की माहिती असतं आणि तशा प्रकारचा सराव देखील ते करत असतात. पण पाहूया काय होतंय, आता सांगता येणार नाही, पण सामना मात्र निश्चित रंगतदार होणार आहे. यस, 12 में चाहिए 31. मुझे आज भी याद है 1983 के विश्व कप में देखिए, जब इंग्लैंड ने पेपर में लिखा था कि फाइनल हमारा और वेस्ट इंडीज का ही होगा, तो संदीप पाटिल साहब के हृदय के अंदर वो चुप गई थी बात. उन्होंने कह दिया था, जब महेंद्र अमरनाथ आउट हो गए तो उन्होंने ड्रेसिंग रूम में कह दिया था, चाहे बॉब विलिस हो जाए, उसका बाप हो जाए, मैं जाके तोड़ने वाला है. आज तोड़ना ही पड़ेगा, मैच को जीतना है. थे 12 गेंदों में 31, लेकिन कट्टा साहब ने कह दिया जितना आसान है उतना भी कठिन है, कि गेंदबाज कोई ऐसे नहीं है. लेकिन आजकल का क्रिकेट ये बल्लेबाजों का क्रिकेट है. गेंदबाज बनना कठिन है, लेकिन क्या इस हालात में यहाँ वैशाली स्पोर्ट्स सोनारी के तीसरे गेंदबाज या चौथे गेंदबाज आए हैं अलंकार गरत. 12 में चाहिए 31. लोगों की भीड़ देखिए, हम नजर डाले चारों दिशाओं में तो लोग और लोग ही नजर आ रहे हैं. क्या आयोजन, क्या नियोजन, परफेक्ट काम. ओ धीरे से इस गेंद को उछाला है, स्लैश किया गेंद को, लेकिन मिलेंगे इस गेंद के ऊपर यहां सिंगल एक और स्कोर जाएगा जुई का, डॉक्टर जुई का 30. 11 में चाहिए 30 रन. धमाका इंपॉर्टेंट बात है और धमाका होना ही चाहिए, तभी मजा हो जाएगा. क्रिकेट खेल ये टुक टुक का नहीं है. मैंने शुरू में कह दिया. यस, 6 हैट्रिक के लिए 2000. सुशांत भाई तांडेल एटीएम खुले हैं, लूटो आज, जितना लूटना है उन्हें लूटो. यस, किनारा लग चुका है, विकेट कीपर गलती कर चुके हैं और विकेट कीपर एक एक टीम का आईना है. बल्ले का बाहरी किनारा लगा, स्कोर आगे 32, 31. देखिए समर्थक कड़ू कह रहे घुस के मारो, घुस के, लेकिन मारो, मारो करो या मरो है, डू और डाई है. अड़े बल्ले से इस बार देखा, लेकिन गेंद चली गई लॉन्ग ऑन के ऊपर. फील्डर तैनात है. एक सिंगल के साथ स्कोर आगे जा रहा है 32. जैसी बैटिंग इस ओवर में कम हो जाएगी ना, मतलब स्कोर धीमा आ जाएगा, वैसा प्रेशर अगले ओवर में बहुत ज्यादा होगा. 9 बॉल में 28 चाहिए. धक्टुजी टीम को फसाया गेंद ने बल्लेबाज को चकमा दिया. और क्या गेंदबाजी अलंकार गरत की. आने वाले 8 बॉल में 28 रन चाहिए. 32 स्कोर, 3 विकेट के नुकसान पे. सुंदर गेंदबाजी चल रही है सोनारी के गेंदबाज.
ये लॉब किया गेंद को, ऊंचाई जाए, दूरी कम, क्या कैच होगी कॉर्नर के ऊपर। ओ गुड कैच, कमान डीजे। ना ये लावनी सुना और सुंदर कैच करता सर। मैच गेंदबाज वापसी वाली गेंदबाजी करेंगे और पूरी तरह से आने वाले 7 में चाहिए जीतने के लिए न्यू यंगस्टार धाकटूजी टीम को 28 रन। वैशाली स्पोर्ट सोनारी टीम, देखिए हमारे महेशदादा कड़ू इनके गांव की टीम जिनके माध्यम से चांदी का ट्रॉफी का आयोजन किया था। 500 रुपए का इनाम है बल्लेबाज के लिए। मयूर पाटिल अगर छक्का मारते हैं तो 500। नयन भाई की तरफ से पैसा है आजकल, यही मौका है, साल में एक ही बार यात्रा आती है तो मजा आती है। लेकिन क्या होगा, बॉलर तैयार है और मिडिल और लेग स्टंप के ऊपर गेंद थी, पैरों के अंदर, बैट और पैड के बीच। वेल फील्डिंग। देखिए आवाज आ रहे, ये आवाज सुनने के बाद मुझे कट्टा सर नयन मंगिया साहब की याद आ गई। वो कई बार ऐसे कहते थे आई ग, लेकिन उस तरह से आवाज आई है। आने वाले 6 बॉल में 27, क्या और साबित हुआ है अलंकार घरत का। इस ओवर में कट्टा सर 4 ही रन आ चुके हैं। अब आने वाले 6 बॉल में 27 रन चाहिए। बल्लेबाजों को कैसी बल्लेबाजी करना चाहिए उनके ऊपर है, लेकिन गेंदबाज के तौर के ऊपर आप मुझे लगता है क्या कहेंगे। याच दरम्यान मी विनंती करेन सन्माननीय मिलिंदजी घरत आमच्या डोंगरी गावचे सहकारी, त्यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये यावं आणि विराजमान व्हावं। या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करत आहोत। या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाची धनराशी सहकारी निधी आलेला आहे। मी मिलिंदजी घरत डोंगरी गावाचे आमचे सहकारी यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि विराजमान व्हा। यस, हमारे महेश मात्रे सर यहाँ मौजूद है। महेश मात्रे सर, आपके जमाने में आपने जो कुछ गेंदबाजी की, जो स्पिन अपनी चलती थी, लेकिन आज वही गेंदबाजी देखने को मिल चुकी है। आने वाले 6 बॉल में 27 चाहिए, मुश्किल कोई नहीं है लेकिन आसान नहीं है। कट्टा सर क्या कहेंगे 6 में 27? त्यात बोलण्यासारखं काहीच नाही, सोपं काम आहे गोलंदाजाचं, पण आता फलंदाजाकडे मोठी कामगिरी आहे। गोलंदाजाचं काम सोपं आहे, त्याला फक्त 6 चेंडू टाकायचे टप्प्यावरती की जास्तीत जास्त करून बघायचे की कुठल्याही प्रकारचा फुलटॉस न देवा, शॉर्ट पिच नाही देवा, पण फलंदाजी जी आता इथे योग्यता समोर येणार आहे। संदीप पाटिल ऑलराउंडर खिलाड़ी, ओ मिस टाइम शॉट, संदीप को कैच मिलना मुश्किल है। नोमैंस लैंड में गेंद गिर चुकी शॉर्ट मैदान के क्षेत्र में, लेकिन मिलेगा इस गेंद के ऊपर सिंगल। आपने सही कह दिया, गेंदबाज को 6 बॉल डालना है और बल्लेबाजों को मारना है, लेकिन कुछ भी करो रन मैच को जीतना है तो रन इकट्ठा करना है। 5 बॉल 26 की जरूरत है। संघर्ष कांटे वाला मुकाबला है। उड़न प्रीमियर लीग का यह जलवा, उड़न प्रीमियर लीग का आयोजन नियोजन बहुत ही शानदार, कड़क, और ये आया कड़क छक्का लॉन्ग ऑन के ऊपर से, दमदार झन्नटेदार उत्तुंग छक्का। वीरेंद्र, माफ कीजिए, वीरेंद्र के बल्ले से छक्का आया। 4 में 20, कॉर्नलेस बैटपेट, और इस बार बाउंड्री है, पॉइंट के ऊपर लगता है, चौवा जाएगा। फील्डर कोई मौजूद नहीं है। हिंदी में कहते हैं रिक्त स्थानों की पूर्ति करो, मराठी में कहते हैं गाड़ने जगह भरा। 4 रन। आज कट्टा सर लय में आए हैं। मी बऱ्याच वर्षांनी क्रिकेट समालोचक, जवळजवळ 10 वर्षांनंतर मी क्रिकेट समालोचक। मी तुम्हाला एक या ओव्हर नंतर एक क्रिकेटचा मी किस्सा सांगणार आहे तुम्हाला। 3 बॉल 6 और ये एलिवेशन कम मिला है, मामला बन सकता है। आहा, पप्पू के एक्शन देखिए, मानो ऐसा लग रहा है कि ये मैच अपने जेब के अंदर डाला है, क्योंकि बल्लेबाज वीरेंद्र ठाकुर 23 रनों की धुआंधार पारी हुई खत्म, और आने वाले न्यू यंगस्टार शिवशक्ति धाकटूजी टीम को जो रन चाहिए मेरे हिसाब से। चला मी याच दरम्यान विनंती करेन गावदेवी गावठाण संघाचे ओनर्स पॅकर्स सन्माननीय अतुल मडवी साहेबांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि आसन ग्रहण करा। देखिए चौथे ओवर में कट्टा सर जो चौथा ओवर चला उसमें बस 4 रन आए, वो टर्निंग पॉइंट हुआ इस मैच का। उस ओवर में 1-2 छक्के जाते तो अभी एक बाउंड्री भी आती तो छक्का प्रेशर कम होता। 2 बॉल 16 है।
आपण बरंच क्रिकेट बघितले आणि प्रत्येक सामन्यामध्ये कलाटणी देणारे काही काही क्षण असतात ते आपल्याला लक्षात ठेवायला लागतात आणि त्याच्यापासून शिकायला लागतं की आता तुम्ही जसं म्हणाले की चौथ्या ओव्हरमध्ये यस शॉट है, बाउंड्री है, 4 मिलेगा और स्कोर आगे जाएगा 48। एक बॉल 12 चाहिए, डीजे रुकिए। एक बॉल में 12 रन बने हुए, एक बॉल में 14 रन बने हुए। अगर अभी ये ढाकती हुई वाली ये सोच रहे हैं कि नो बॉल डालेगा उसके ऊपर छक्का आ जाएगा तो उनकी प्रार्थना है, लेकिन पप्पू ऐसा नहीं करेंगे। यस, और ये इसी के साथ मैच को जीता वैशाली स्पोर्ट्स सोनारी टीम ने। सुपर 4 में चली गई टीम। वेल डन पप्पू और उनकी सेना का न्यू यंगस्टर ढाकती हुई टीम। हार्ड लक, प्रयत्न अच्छा किया था, लेकिन ये क्रिकेट है, हार जीत क्रिकेट का हिस्सा है। तुम्ही एक किस्सा सांगतोय 93-94 मध्ये करंजा गावामध्ये एक टुर्नामेंट होती, त्याच्यामध्ये साई कृपा विरुद्ध फ्रेंड्स क्लब असा सामना होता। साई कृपा विरुद्ध फ्रेंड्स क्लब हे उरणमध्ये एक नावाजलेला संघ होता, त्याच्यामध्ये प्रशांत माळी एक नावाजलेलं नाव होतं। त्या मॅच मध्ये मी सुद्धा खेळायचो त्याच्यामध्ये। मग शेवटच्या चेंडूमध्ये मला शतक गाठायला 6 रन पाहिजे होते, 94 खेळत होतो आणि मी एक पूल केला होता मिड विकेटला, पण दुर्दैवाने तो पूल जवळजवळ 1-1.5 फूट आतमध्ये पडला आणि मी 98 नाबाद राहिलो त्या सामन्यामध्ये। Thank you. हा एक मला एक सांगण्यासारखा एक किस्सा होता इकडे। थँक्यू कट्टा सर। जाऊया अतिथी कक्षातील मान्यवरांच्या आदरपूर्वक सन्मानाकडे। सूरज ठवले, सबका साथ सबका विकास, भारतीय जनता पार्टीचं युवा नेतृत्व या ठिकाणी आहे। आपल्याला विनंती असेल संयोजकांकडून आपला आदरपूर्वक सन्मान आपण स्वीकारावा। खरं तर तुमच्या कर्तृत्वाची दखल घेऊन आम्ही आपल्याला UPL सीझन 4 मध्ये एक मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केलं आणि या आमंत्रणात सन्मान देऊन आलेले सूरजजी ठवले आपला आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसतोय। अतिथी कक्षामध्ये विराजमान असणारे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड BPCL चे अधिकारी आदरणीय दिनेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर त्यांचाही आदरपूर्वक सन्मान होईल। मी विनंती करतोय सन्माननीय सुशांत तांडेल यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते या कार्यक्रमातील हे मुख्य अतिथी आदरणीय दिनेशराव पाटील बोकडविरा, तदनंतर त्यांच्या उजव्या